बातमी नागपुरातून। नागपुरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी झाली। पेट्रोलचा तुटवडा भासण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली। गणेशपेठ परिसरातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या। अफवांमुळे ही गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। ती देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे भाव जे आहे ते वरधरले आणि याचाच परिणाम जर बघितलं असेल तर नागरिकांना सुद्धा याचीच भीती आणि पेट्रोल पंपवर जे आहे ते चक्क आता गर्दी पाहायला मिळत आहे। नागपुरातील गणेशपेठ परिसरात जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहन चालक आलेले आहे। एकूणच जर बघितलं असेल तर युद्धजन्य परिस्थिती आणि आकाशात भिडलेले संपूर्ण तेलाचे भाव यालाच जे आहे ते भीती संपूर्ण जे आहे ते गाडी चालकांची होत आहे। आपण बघू शकता की सकाळपासून या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। आपल्यासोबत एक चालक आहे, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करू। काय पेट्रोल भरायला आलात आपण, काय सांगाल? सर अभी ये युद्ध चालू है, बोलते उसके कारण पेट्रोल नहीं मिलने वाला करके हम लोग पेट्रोल भर रहे हैं। अभी कब तक चालू रहता है कब तक नहीं। अच्छा, भाव क्या है अभी पेट्रोल का? पेट्रोल का भाव तो अभी बढ़ा है ना सर, एक 104 रुपये कुछ है। आज कितना पेट्रोल भरे आपने? आज 220 का। आपण बघू शकता की इथे ज्या परिस्थिती जर बघितलं असेल तर युद्धजन्य परिस्थितीची भीती जी आहे ते सामान्य नागरिकांना आहे आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते दुचाकी चालक असेल, त्यासोबत जर बघितलं फोर व्हीलरवाले त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे। सकाळपासून जे आहे या ठिकाणी जे आहे ते गर्दी पाहायला मिळत आहे। एकूणच बघितलं असेल त्या संपूर्ण परिसरात जे आहे गाड्यांची रांगच रांग पाहायला मिळत आहे। इथं सिक्युरिटी गार्ड असेल, सुरक्षा रक्षक सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले आणि संपूर्ण वाहन चालकाला जे शिस्त पद्धतीने ते गाड्या लावण्यास सुद्धा सांगण्यात येत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर हा गणेशपेठ परिसर आहे। या समोर ज्या बसस्थानक आहे आणि या समोर जर बघितलं असेल तर नागरिकांनी सुद्धा इथं गर्दी केल्याचे चित्र सध्या घडीला पाहायला मिळतं। त्यामुळे ग्रामीण भागात आणि शहरी भागात अशाच प्रकारची गर्दी सध्या घडीला नागपूरच्या पेट्रोल पंपवर पाहायला मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।